नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहत आहात दीपक बटवे हे यूट्यूब चॅनल. मंडळी, काल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने एक्स नावाच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली. राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीडमध्ये जाऊन, पालकमंत्री या नात्याने बीडमध्ये जाऊन जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याचा तो छोटा व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओला कमेंट होती. काय होतं ते पहा. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. बस, सुरेश. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. सुरेश, आभार. अरे या व्हिडिओमध्ये सुनेत्रा पवारांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला कायदा सुव्यवस्थेसंदर्भातला, आणि त्याचं उत्तर सुनेत्रा पवारांनी देण्याच्या ऐवजी धनंजय मुंडेंनी दिलं म्हणण्यापेक्षा तो प्रश्न विचारू दिला नाही आणि प्रेस कॉन्फरन्स थांबवली. त्या अनुषंगाने सुनेत्रा पवार काहीही बोलल्या नाहीत. त्यांनी पण प्रेस कॉन्फरन्स संपवली आणि त्या उठून चालायला लागल्या. हा सगळा प्रकार म्हणजे सुनेत्रा पवार या गुंगी आहेत, म्हणजे मुक्या आहेत असं काँग्रेसला त्यातून म्हणायचं होतं. मग त्याच्यानंतर वाद सुरू झाले. अंजली दमानियासारखी जी ॲक्टिव्हिस्ट आहे त्यांनी पण याच्या संदर्भात काँग्रेसवर टीका केली की हा एका महिला नेत्याचा अपमान आहे आणि या पद्धतीने काँग्रेसने बोलायला नको आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुड्या म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. का नको आहे, का अपमान वाटतो? तर सुनेत्रा पवार यांना ज्या परिस्थितीमध्ये हे पद मिळालेलं आहे ते सांभाळावं लागलेलं आहे, पक्षाची धुरा सांभाळावी लागलेली आहे. ती परिस्थिती म्हणजे त्यांचे पती अजितदादा पवार यांचं अपघाती अचानक निधन झालं. त्या निधनाच्या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत त्यांच्यावर ही जबाबदारी येऊन पडली. त्या अजूनही त्या धक्क्यातून सावरलेल्या नाही, त्या भावनांमधून त्या बाहेर आलेल्या नाही. हे या प्रेस कॉन्फरन्समध्येच बघायला मिळालं. त्यांच्या डोळ्यात एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यात पाणी पण आलं होतं. पहा. आदरणीय दादांनी ज्या जिल्ह्यासाठी जे विकासाचं स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीनं काम करेल. बीडच्या विकासात निधी, नियोजन किंवा प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही याची मी आज आपल्याला ग्वाही देते. धन्यवाद. या पद्धतीने ही परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेसने भावनांचा विचार करत कमेंट करायला पाहिजे होती, अशी सार्वत्रिक भावना आहे. पण याच अनुषंगाने काँग्रेसचं असं पण म्हणणं आहे, सचिन सावंत त्यांचे जे एक प्रवक्ते आहेत त्यांनी एक असं पण ट्विट केलेलं आहे की विरोधी पक्ष तुम्ही आहात आणि तुम्हाला जर राजकारणात राहायचं आहे तर तुम्हाला टीका सहन केली पाहिजे. टीका सहन होत नसेल तर तुम्ही राजकारण सोडा. तेही बरोबर आहे, राजकारणात गेल्यानंतर टीका होणार हे स्वाभाविक आहे. पण या गोष्टी हे पण बरोबर ते पण बरोबर या चर्चा होत राहतील. याच अनुषंगाने हर्षवर्धन सपकाळांची एक बाब तुमच्या समोर आणावी म्हणून फक्त मी हा व्हिडिओ करतोय. म्हणजे राजकारणात कसं आपला तो वाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्ट्या असं असतं हे त्यातून मला दाखवायचं आहे. घडलं काय की जळगाव जिल्ह्यातल्या खरं म्हणजे उत्तर महाराष्ट्रातल्या आदिवासी आणि अल्पसंख्याकांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या प्रतिभा शिंदे याच्या संदर्भातला हा किस्सा आहे आणि तो त्यांनीच मला सांगितलेला आहे. प्रतिभा शिंदे काही वर्ष काँग्रेसमध्ये गेलेल्या होत्या. राहुल गांधींवर प्रभावित होऊन, त्यांच्या पदयात्रेवर प्रभावित होऊन त्या काँग्रेसमध्ये गेल्या आणि काँग्रेसमध्ये आपण काहीतरी मोठं काम करून दाखवू आणि संसदीय लोकशाहीमध्ये आपण एक पाऊल ठेवू असं त्यांचं एक त्याच्यामधली भावना होती. त्यांनी नंतर 2-2.5 वर्षामध्येच काँग्रेस सोडली आणि दुसऱ्या पक्षात त्या गेल्या. त्या जेव्हा त्यांनी पक्षांतर केलं तेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही इतक्या लवकर काँग्रेस का सोडली? त्याच्यावर त्यांनी जे सांगितलं ते मला या निमित्ताने नमूद केलं पाहिजे. तेव्हा असं सांगत होत्या की हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेशाध्यक्ष होऊन 7 महिने झाले. या 7 महिन्यामध्ये मी त्यांना जवळपास 14 वेळा भेटले आणि याच प्रत्येक भेटीमध्ये मी त्यांना हे सांगत होते की माझं हे पद आहे, या अनुषंगाने मला हे काही कामं करायची आहेत, मला या संदर्भात ही आंदोलनं करायची आहेत, मला या संदर्भात हे भाष्य करायचं आहे आणि हा माझा प्लॅन आहे, याच्यावर तुम्ही बघा आणि मला मार्गदर्शन करा, मला परवानगी द्या. पण ही आक्रमक
कार्यकर्ती नेती जी आहे हिला कुठल्याही पद्धतीने बोलण्याची संधी मिळेल, काम करण्याची संधी मिळेल, याच्यासाठी हर्षवर्धन सपकाळांनी एकदाही त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्या आणि म्हणून मी काँग्रेस सोडली असं त्या सांगत होत्या. एकीकडे ही जर वस्तुस्थिती असेल तर इतर पक्षातल्या नेत्यांकडनं, विशेषतः ज्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक धक्क्यातून सावरून हे काम करावं लागतं आहे, त्यांच्याकडनं हर्षवर्धन सपकाळ करत असलेली अपेक्षा आणि स्वपक्षात आलेल्या किंवा स्वपक्षात असलेल्या महिलांच्या बाबतीत त्यांचं स्वतःचं जे धोरण आहे त्याचा जर विचार केला, हेच राजकारण आहे का, यालाच राजकारण म्हणतात का, असा प्रश्न पडतो. खरं म्हणजे हे राजकारण नाही, सकारात्मक राजकारण वेगळी गोष्ट आहे आणि तो एक मोठा विषय आहे. पण ओव्हरऑल पुरुषी मानसिकता जी राजकारणामध्ये आहे ती सगळ्याच पक्षामध्ये आहे आणि सगळ्याच पक्षामध्ये महिलांचं खच्चीकरण कसं केलं जाईल, महिलांना बोलण्याची संधी कमी कशी दिली जाईल, त्यांचं नेतृत्व कसं स्वीकारलं जाणार नाही, हे पाहण्याची सगळ्यांना सवय असते आणि तो त्यांची प्रवृत्ती असते, मानसिकता असते. राजकारणातलं सोडून द्या, मला धुळ्यातला एक किस्सा आठवतोय. त्या काळात मी वार्ताहर म्हणून काम करायचो आणि आमच्या धुळ्याला एक लेडी कलेक्टर आल्या होत्या आणि त्यांचे पती पण मोठ्या पदावर होते, म्हणजे प्रशासनातल्या सेवेमध्येच होते पण मोठ्या पदावर होते. मी त्यांची मुद्दामून ओळख याच्यासाठी सांगत नाही की त्यांना ते कदाचित आता अपमानकारक वाटेल म्हणून. त्या कलेक्टर मॅडम जेव्हा जिल्हाधिकारी म्हणून धुळे जिल्ह्यात काम करत होत्या तेव्हा त्यांना त्यांचा पती प्रचंड मारहाण करत असे. अशा गोष्टी ह्या लपून राहत नाहीत. त्यांचे कारचे चालक, त्यांच्या घरातले शिपाई, त्यांचे खानसामा अशा या सगळ्या मंडळींकडून ह्या गोष्टी आम्हाला कळत होत्या. रात्री बेरात्री त्यांचा पती त्यांना प्रचंड मारहाण करायचा. बऱ्याच वेळा ते रात्री 2 वाजता 3 वाजता घरातून बाहेर निघायच्या. तिथे एक गार्डन आहे त्यांच्या बंगल्याच्या समोर, तिथे गार्डन आहे, तिथे एक कबार म्हणता येईल अशी एक हे आहे, तिथे त्या येऊन बसायच्या आणि रडत बसायच्या असं हे कर्मचारी सांगायचे. एकदा तर त्या रात्री 3 वाजता घरातून निघून गेल्या होत्या. ही परिस्थिती एका कलेक्टर असलेल्या महिलेची जर असेल तर एकूण पुरुषी मानसिकता काय आहे हे आपल्या लक्षात येतं आणि ही सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते. खूप कमी पुरुष असे आहेत की जे महिलांचं स्वातंत्र्य मान्य करतात, त्यांना बरोबरीचं स्थान देतात, त्यांना बरोबरीचं स्वातंत्र्य आहे हे ॲक्सेप्ट करून वागतात. ही मानसिकता ज्या पक्षामध्ये आहे, ज्या नेत्यांमध्ये आहे, मला असं वाटतं त्या नेत्यांनी इतरांवर बोट दाखवू नये किंवा इतरांकडनं अपेक्षा करणं चुकीचं आहे. अर्थात ते माझं मत आहे. तुमचं मत काय आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन अवश्य नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा विनंती करतो की ताबडतोब तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जर तुम्ही क्लिक केलं तर नवीन नवीन व्हिडिओची लगेच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल. नवा विषय घेऊन मी पुन्हा येतो लगेचच. तोपर्यंत नमस्कार.